नमस्ते बालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय अतिशय वेगळा आणि संवेदनशील आहे, पण अत्यंत महत्त्वाचा देखील आहे. कसं आहे ना, आपण आपल्या मुलांना चांगले धडे देतो, चांगल्या सवयीही लावतो, पण आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलायला नेहमीच संकोच करतो. बरेच पालक आहेत ही गोष्ट मुलांशी बोलायला लाजतात किंवा संकोचतात. ती गोष्ट म्हणजे गुड टच आणि बॅड टच. बऱ्याच पालकांना असं वाटतं की अजूनही आपलं मूल लहान आहे, त्याला अजून समजत नाही, आणि अशा वेळेस ह्या मुलांना लगेचच ह्या गोष्टी कशा सांगायच्या. त्यामुळं ही अगदी संवेदनशील गोष्ट आहे आणि ती आत्ताच्या काळामध्ये मुलांना सांगणं अतिशय गरजेचं आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचं आहे. पण पालकांनो, आपल्याला हे जे काही सांगायचं आहे ते भीतीपोटी नाही किंवा कसं सांगायचं म्हणून सांगायचं नाही, अशातलाही भाग नाही. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी अगदी 3 छोटे छोटे नियम आहेत की ज्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांशी संवाद साधू शकता आणि गुड टच आणि बॅड टच याबद्दल अगदी योग्य पद्धतीनं मुलांना समजावून सांगू शकता. ते समजून घेण्याआधी मी ह्या समस्येमागचं मानसशास्त्र तुम्हाला सांगते. अनेकदा मुलांना समजत नाही की आपल्यासमोरची व्यक्ती ही आपल्या ओळखीची आहे, आपली नातेवाईक आहे, आपली शेजारची आहे, त्यामुळं ते जे काही करतात ते योग्यच करत आहेत असं मुलांना वाटतं. आणि ज्या वेळेस त्यांच्याकडून जे काही त्यांना नको असलेले स्पर्श होतात, ते स्पर्श ते पालकांसोबत शेअर करत नाहीत किंवा सांगत नाहीत. मग ते एकतर त्यांना भीती वाटत असते किंवा मग एकतर संकोच वाटत असतो आणि त्यामुळं अगदी जवळच्या व्यक्तीने जरी मुलांसोबत अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तरी पण मुलं ती व्यक्ती कोणत्या पद्धतीची आहे हे न समजल्यामुळं पालकांशी बोलत नाहीत आणि त्यामुळं आपली मुलं अधिक असुरक्षित होत चाललेली आहेत. पण पालक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की मुलांमध्ये इतका विश्वास निर्माण करा की कोणतीही गोष्ट घडू देत, मुलांनी लगेच चटकन येऊन पालकांशी ती शेअर केली पाहिजे आणि बोललं पाहिजे. इतका विश्वास सध्या मुलांमध्ये आपण निर्माण केला पाहिजे. त्यामुळं आपण आपल्या मुलांना प्रायव्हेट पार्ट्स आणि स्पर्श याबद्दल वैज्ञानिक भाषेत आणि अगदी सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितलं पाहिजे, जेणे की आपली मुलं सुरक्षित राहतील. त्यामुळं आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे 3 नियम मी आज तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळं तुम्ही तुमच्या मुलांशी अगदी योग्य पद्धतीने आणि प्रेमाने समजून सांगून मुलांना सुरक्षित ठेवाल. चला मग बघूयात ते प्रॅक्टिकल 3 नियम किंवा 3 उपाय कोणते. सगळ्यात पहिला नियम, स्विमसूट किंवा अंडरगार्मेंटचा नियम. मुलांना हे सांगा की आपण बाहेर पोहायला गेल्यानंतर किंवा आंघोळ करताना जे भाग झाकले जातात, कपड्यांनी झाकलेले असतात, जसं की छाती, 2 पायांच्या मधला भाग, पाठीमागचा भाग, हे 3 आपले प्रायव्हेट पार्ट्स आहेत आणि त्याला तुमच्या परवानगीशिवाय कोणीही स्पर्श करू शकत नाही, कोणीही हात लावू शकत नाही, हे तुम्ही तुमच्या मुलांना सांगा. अगदी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली तरीही डॉक्टर आपले आई बाबा आपल्यासोबत असतील तेव्हाच ते आपल्या शरीराच्या ह्या भागांना हात लावू शकतात. ही गोष्ट मुलांना अगदी आपण सोप्या भाषेत सांगू शकतो आणि ते मुलांना चटकन कळेलही. त्यानंतर नियम 2, स्पर्शातील फरक सांगा. मुलांना ही गोष्ट सांगा की आई बाबा जेव्हा प्रेमाने तुम्हाला जवळ घेतात, आजी आजोबा जेव्हा पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात, शिक्षक जेव्हा तुम्हाला शाबासकी देतात, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं, सुरक्षित वाटतं, आनंद होतो. त्याला म्हणायचं गुड टच.
पण जर का तुम्हाला एखादी समोरची व्यक्ती हात स्पर्श करत असताना तुम्हाला आवडत नसेल, अस्वस्थ वाटत असेल, बेचैन होत असेल किंवा तो स्पर्श नकोसा वाटत असेल आणि तुम्हाला ती अशी पण म्हणत असेल की हे तू कोणाला सांगू नको, फक्त आपल्यात असू दे, त्यावेळी तो झाला बॅड टच. त्यामुळं आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाला, मग तर प्रायव्हेट पार्ट्स असू देत, गाल असू देत, ओठ असू देत, कुठलाही अवयव असू देत, त्या ठिकाणी तुम्हाला स्पर्श करताना अस्वस्थ नकोसं वाटत असेल, भीती वाटत असेल, त्यावेळी तो झाला बॅड टच. ही गोष्ट ज्यावेळेस आपण मुलांना सांगू त्यावेळेस त्यांना गुड टच आणि बॅड टच ह्यामधला फरक चटकन समजेल. आणि जर का कोणी बॅड टच त्यांना करत असेल तर मुलं पटकन आपल्याला पालकांना येऊन लगेच सांगतील. आणि मुलांना आवर्जून सांगा की जर का कोणी तुम्हाला अशा पद्धतीचा बॅड टच तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला स्पर्श नकोसा वाटत असेल, तर लगेच तुम्ही न घाबरता शिक्षकांना, पालकांना, आईबाबांना, कोणालाही चटकन येऊन सांगा. त्यामुळं आपली मुलं सुरक्षित राहतील. आता नियम 3, नाही म्हणा, पळ काढा आणि सांगा. मुलांवर एखादं संकट आल्यावर काय करायचं हे मुलांना आधीच शिकवा. ज्या वेळेस एखादी व्यक्ती समोरून येते आणि ती आपल्या मुलांना नको तो घाणेरडा स्पर्श करत असेल, तर त्यावेळेस मुलांना सांगा की जर का तुम्हाला तो स्पर्श नको वाटत असेल, तुम्ही अस्वस्थ असाल, तुम्हाला भीती वाटत असेल, तर मोठ्याने तिथे नाही म्हणा, त्या गोष्टीला नकार द्या, मोठ्याने ओरडा, पळ काढा आणि गर्दीच्या ठिकाणी जावा. आणि त्यानंतर तुमचे जे कोणी आई बाबा असतील, शिक्षक असतील, त्यांना ही गोष्ट न घाबरता सांगा. तुम्ही मुलांना इतका विश्वास द्या की त्यांना सांगा की ह्यात तुझी चूक नाही आणि असे काही घडले तर तू लगेच आम्हाला येऊन सांग, आम्ही तुझ्यावर रागावणार नाही. मुलांना जेव्हा आपण का विश्वास देऊ तेव्हा नक्कीच मुलांना ह्या गोष्टी समजतील आणि आपलं मूल सुरक्षित राहील. शेवटी एवढंच म्हणेन पालकांनो, मुलांशी संवाद साधा, मुलांना ह्या गोष्टी सांगा. तुमचा 5 मिनिटाचा संवाद मुलाला आयुष्यभर सुरक्षित ठेवू शकतो. आत्ता सध्या ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत, घटना आहेत, त्यापासून आपण आपल्या मुलांना वाचवण्यासाठी ह्या 3 गोष्टी, हे 3 नियम मुलांना सांगितलेच पाहिजेत आणि तेही प्रेमाने जवळ घेऊन आणि तेवढ्याच विश्वासाने. तुम्ही तुमच्या मुलाशी ह्या विषयावर बोलला आहात का? किंवा तुमचं ह्या विषयावर काही मत असेल किंवा अनुभव असेल तर नक्कीच खाली कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि प्रत्येक पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणे की आपली मुलं सुरक्षित राहू शकतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.